नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2-3 दिवस माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ माझे आले नाही, त्याबद्दल माफी असावी. आत्मा मालिक, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरण का केले पाहिजे हेच तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. कोणत्याही देवाचे नामस्मरण करताना नित्यनेम नामस्मरण केले पाहिजे. म्हणजे आज नामस्मरण केले आणि 2-3 दिवसांनी केले असे नाही. कोणत्याही देवाचे नामस्मरण करताना तुम्ही नित्यनेमाने नामस्मरण करा, मनापासून करा. जी मनापासून भक्ती कराल ती परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते. नामस्मरणाने काय होते तर नामस्मरणाने आपण परमेश्वराशी एकरूप होतो, आपण परमेश्वराशी जोडले जातो. तर त्यासाठी परमेश्वराचे ना आपले एक प्रकारचे कनेक्शन तयार होते. तर त्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे नामस्मरण. कारण नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही आहे. त्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे असते. नामस्मरण आणि ध्यान ही खूप श्रेष्ठ उपासना आहे आणि त्या उपासनेमुळे आपण परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आपला मोकळा होतो. त्यासाठी नामस्मरणाची खूप जरुरी असते. नामस्मरण केल्याने काय होते तर नामस्मरण केल्याने एक प्रकारचे सुरक्षा कवच आपल्या आजूबाजूला तयार होते. त्यामुळे आपल्या जीवनात जर काही वाईट घडणार असेल तर ते अगोदरच परमेश्वर आपल्याला तारून नेतात. त्यासाठी गरज असते नामस्मरणाची. मंदिरात गेल्यानंतर आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो, एक माळ जप करतो, ध्यान करतो. त्यावेळेस जसे आपले मन शांत होते तसेच घरात आपण एक माळ जप केला, परमेश्वराचे नामस्मरण केले, ध्यान केलं तर आपले घरात पण राहून आपण आपले मन शांत करून घेऊ शकतो. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, मन एकाग्र होते, निर्णय क्षमता वाढते. आपल्याला आपले मन प्रसन्न ठेवायचे असेल, आपले मन आनंदी ठेवायचे असेल, आपल्या जीवनात सुख समृद्धी पाहिजे असेल तर परमेश्वराचे एक माळ जरी जप केला पाहिजे, परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे आणि जास्तीत जास्त जे आपले गुरु आहे त्यांचे दर्शनाला गेले पाहिजे, त्यांचे हृदयात ध्यान केले पाहिजे, त्यांचे एक माळ दिलेल्या नाममंत्राचा एक माळ तरी जप केला पाहिजे. नामस्मरण करताना तुम्ही गुरूंचे नामस्मरण करू शकता, जी तुमची कुलदेवता असेल तिचे नामस्मरण करू शकता. रामानेही ध्यानच केले, कृष्णानेही ध्यानच केले, सर्व देवांनी ध्यानच केले. तर आपण नामस्मरण आणि ध्यान केले पाहिजे. नामस्मरणामुळे शांतता आपल्याला मिळते, मन प्रसन्न राहते, मन आनंदी राहते. स्मरण करताना आपल्याला ऐकायला येईल एवढ्या आवाजात केले पाहिजे. मनात नामस्मरण केलेले जास्त चांगले असते. आपले मन जर आपल्याला एकाग्र करायचे असेल तर नामस्मरण आणि ध्यानाची खूप गरज असते. आपल्याला जेव्हा बेचैन वाटेल, अस्वस्थ वाटेल तेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण केले तर आपल्या डोक्यातील विचारही दूर होतात आणि आपल्या पुढे जाण्याचा मार्ग पण सापडतो आणि आपण काय करावे याची जाणीव पण आपल्याला होते. त्यासाठी नामस्मरण जास्तीत जास्त करत चला. जी मनापासून भक्ती करतो ती परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचते. परमेश्वर तुमच्याकडून जास्त काही मागत नसतो. परमेश्वर फक्त तुमच्याकडे असलेल्या भाव आणि भक्तीचा भुकेला असतो. त्यासाठी नामस्मरणात जेवढी ताकद आहे, ध्यानात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त परमेश्वराचे ध्यान करा, नामस्मरण करा. एवढेच आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचे होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.